नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गणित विषयातील स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आणि घटक म्हणजे दशांश अपूर्णांक, या दशांश अपूर्णांकाविषयी आज आपण त्याची ओळख करून घेणार आहोत आणि त्याचे दोन वेगवेगळे रूप शिकणार आहोत। दशांश अपूर्णांक येण्याच्या अगोदर आपल्याला संख्याज्ञान, संख्यावरील चारही क्रिया येणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे अपूर्णांक। त्या अपूर्णांकामधील लहान मोठेपणा असेल, त्याच्यानंतर अपूर्णांकाचे वेगवेगळे प्रकार असतील। हे जर प्रकार माहीत असतील तर आपल्याला दशांश अपूर्णांक हा घटक अगदी कमी वेळेमध्ये आणि लवकरात लवकर समजतो। तर बघा, लक्ष द्या, आजचा घटक आहे आपला दशांश अपूर्णांक आणि त्याची ओळख आपण करून घेणार आहोत। बघा, संख्याज्ञान या घटकामध्ये आपण एकक, दशक, शतक, हजार, दश हजार या स्थानिक किमतीनुसार संख्या शिकलेलो आहोत। मग याच्यामध्ये या संख्याज्ञान पद्धतीमध्ये स्थानिक किमतीच्या पद्धतीमध्ये सर्वात लहान स्थानिक किंमत असलेलं स्थान आहे एकक आणि एककच्या नंतर त्याच्यापेक्षा 10 पटीने मोठं दशक, दशकपेक्षा 10 पटीने मोठं शतक, शतकपेक्षा 10 पटीने मोठं हजार, हजारपेक्षा 10 पटीने मोठं दश हजार, त्याच्यापेक्षा 10 पटीने मोठं लक्षस्थान, त्याच्यापेक्षा 10 पटीने मोठं दशलक्ष स्थान, त्याच्यापेक्षा 10 पटीने मोठं कोटी स्थान। अशा पद्धतीने 10 पटीने शेजारचे स्थान वाढत जातात आणि जसं जसं आपण लहान स्थानाकडे येऊ तसं तसं आपण 10 पटीने कमी होत जातो। म्हणजे एकक कडून आपण इकडल्या डाव्या बाजूला जात असताना 10 पटीने गुणत जातो आणि मोठ्याकडून लहान स्थानाकडे येत असताना आपण 10 पटीने भागत जातो। आता इथं बघा, या संख्या लेखन पद्धतीमध्ये एकक हे सर्वात लहान स्थान आणि या लहान स्थानापेक्षा सुद्धा आणखी ही भरपूर लहान स्थान आहे आणि ते लहान स्थान आपल्याला शिकायचे। त्याच लहान स्थानाचा उपयोग आपल्याला या दशांश अपूर्णांकामध्ये करायचा आहे। तर बघा, एककला 10 ने भागलं तर येतं 1/10, पुन्हा 1/10 ला 10 ने भागलं तर येतं 1/100 आणि 1/100 ला 10 ने भागलं तर येतं 1/1000, त्याला 10 ने भागलं तर येतं 1/10,000। मग एकक पेक्षा लहान स्थान आहे त्याला म्हणायचं दशांश स्थान। पुन्हा दशांश पेक्षा आणखी 10 पटीने लहान स्थान आहे त्याला म्हणायचं शतांश स्थान। शतांश पेक्षा 10 पटीने लहान आहे सहस्रांश आणि सहस्रांश पेक्षा 10 पटीने लहान आहे दशसहस्रांश। अशा पद्धतीने लक्षांश आहे, दशलक्षांश आहे, कोट्यांश आहे, परंतु आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये दशांश, शतांश आणि सहस्रांश या 3 स्थानाचीच ओळख करून घ्यायची। तर बघा, एककला 10 ने भागलं 1/10, एककला 100 ने भागलं 1/100, एककला 1000 ने भागलं 1/1000, एककला 10,000 ने भागलं 1/10,000। म्हणजे 1/10 हे दशांश स्थान, शतांश स्थान 1/100, सहस्रांश स्थान 1/1000 आणि दशसहस्रांश स्थान 1/10,000। मग 1/10 स्थानिक किंमत आहे दशांश स्थानाची, शतांश स्थानाची 1/100, सहस्रांश स्थानाची 1/1000। एककची स्थानिक किंमत 1, दशकची 10, शतकची 100, हजारची 1000, दश हजारची 10,000। म्हणजे त्या बाजूला आपण जात असताना 10 पटीने पुढे जातो आणि या बाजूला जात असताना 10 पटीने मागे जात असतो, म्हणजे 10 पटीने भागत असतो। मग असे जे अपूर्णांक असतात त्या अपूर्णांकांना काय म्हणायचं? तर अशा अपूर्णांकाला आपण म्हणायचं दशांश अपूर्णांक। आता इथं बघा, हे इकडले हे पूर्ण आहेत, पूर्णांक आहेत आणि पूर्णांकानंतर हे दशांश चिन्ह आणि मग नंतरचे स्थान आहेत दशांश स्थान, शतांश स्थान, सहस्रांश स्थान। बरेच जण दशांश चिन्ह आणि दशांश या दोन्ही शब्दामध्ये घोळ करत असतात। दशांश चिन्ह आहे, याला चिन्ह म्हणायचं, याला दशांश म्हणायचं नाही। हे दशांश हे स्थान आहे आणि त्याची स्थानिक किंमत आहे 1/10, हे अपूर्णांक रूपातली किंमत आहे आणि दशांश रूपातली आहे 0.1। शतांशची स्थानिक किंमत आहे 1/100, अपूर्णांक रूपात आहे 0.01। सहस्रांशची स्थानिक किंमत आहे अपूर्णांक रूपात 1/1000 आणि दशांश रूपात आहे 0.001। तसंच दशसहस्रांश या स्थानाची किंमत आहे 1/10,000 आणि दशांश मध्ये आहे 0.001। अशा प्रकारे हे दशांश, शतांश, सहस्रांश, दशसहस्रांश हे एकक पेक्षा लहान स्थान आहेत आणि एकक पेक्षा दशक, शतक, हजार, दश हजार हे पुढे हे मोठे स्थान आहे। मग असे जे अपूर्णांक असतात
त्या अपूर्णांकाला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. त्याची व्याख्या काय बघा, कशाला दशांश अपूर्णांक म्हणतात? ज्या अपूर्णांकाचे छेद 10 किंवा 10च्या 10 पटीत असतात. ज्या अपूर्णांकाचे छेद 10 किंवा 10च्या 10 पटीत असतात त्या अपूर्णांकांना आपण दशांश अपूर्णांक असे म्हणतो. जे छेद 10 किंवा 10च्या पटीत असलेले अपूर्णांक, मग ते अपूर्णांक असतील, पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतील, अंशाधिक अपूर्णांक असतील, ते सगळेच अपूर्णांक ज्यांचा छेद 10 किंवा 10च्या पटीत असतो त्या अपूर्णांकांना आपण काय म्हणतो? दशांश अपूर्णांक. आता इथं मी दिलेत बघा, अपूर्णांक दिलेत आणि त्याचं दशांश रूप दिले बघा. 3/10 याचं दशांश रूप आहे 0.3. 3/100 याचं दशांश चिन्ह आहे 0.03. 3/1000 याचं दशांश रूप आहे 0.003. आता अंशाधिक अपूर्णांक घेतला इथं बघा, 23/10. मग याच्यामध्ये दोन पूर्णांक आहेत, 2 दशांश चिन्ह 3, 2.3. 23/100 म्हणजे 0.23. त्याच्यानंतर 23/1000 0.023. आता इकडे बघा, हा अंशाधिक अपूर्णांक आहे, याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात केलं. एक पूर्णांक केला 8/10 बरोबर 1.8. त्याच्यानंतर 235/100 अंशाधिक अपूर्णांक आहे, त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक केलं म्हणजे 2 पूर्णांक 35/100 म्हणजे 2.35. इथं बघा 48/10 अंशाधिक अपूर्णांक आहे, याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं आणि त्याला दशांश रूपामध्ये मांडलं. म्हणजे अपूर्णांक जे असतात हे अंशाधिक, छेदाधिक, पूर्णांकयुक्त असे प्रकार वेगवेगळे आपण शिकलो. समछेद शिकलो, भिन्नछेद शिकलो. तर या दशांश अपूर्णांकामध्ये सुद्धा दशांश चिन्ह असलेले दशांश अपूर्णांक आणि अंश छेदाच्या रूपात असलेले व्यवहारी अपूर्णांक, त्याच्यामध्ये अंशाधिक असतील, छेदाधिक असतील, पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतील, या दोन्ही पद्धतीने दशांश अपूर्णांकाला आपल्याला म्हणता येतं. इथं बघा, हे अपूर्णांक रूप आहे आणि हे दशांश रूप आहे. हे अपूर्णांक रूप आहे, हे दशांश रूप आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीने आपल्याला दशांश अपूर्णांक लिहिता येतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांक स्थानाची ओळख, दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात आणि दशांश अपूर्णांकाचे दोन रूपे, अपूर्णांक रूप आणि दशांश रूप, हे दोन्ही शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकाचे वाचन कसं करायचं आणि दशांश रूपातून अपूर्णांकात कसं जायचं, अपूर्णांकातून दशांश रूपात कसं यायचं, हे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.